अमोल मिटकरी आहेत। अमोलजी, आपण सध्या पाहू शकतोय ही जी बैठक झाली त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी ही भूमिका मांडलेली आहे। अजित पवार आणि पक्षाने ठरवलं तर लगेच राजीनामा देईन असं त्यांनी म्हटलंय। तुम्ही सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होता का? कालच्या देवगिरीच्या बैठकीबाबत आपण विचारत असाल, असा कुठलाही विषय त्यामध्ये झालेला नाही, कारण कालच्या बैठकीमध्ये मी पूर्ण वेळ होतो, संध्याकाळी 7 ते 10:30 पर्यंत। त्यामध्ये अन्न पुरवठा विभागाचे ते मंत्री असल्यामुळे उद्या केंद्र सरकारकडे जाऊन त्या संदर्भामध्ये चर्चा करणार असल्याचं मुंडे साहेबांनी सांगितलं। आणि आज बीडला दादा मुक्कामी आहेत, तर काही संघटनांना दादांनी वेळ द्यावा अशी सुद्धा त्यांनी विनंती केली। मग वंजारी समाजाच्या संघटना असतील, मराठा समाजाच्या संघटना असतील, आणि दादांनी सुद्धा ती विनंती मान्य केली की आज रात्री किंवा उद्या सकाळी मी बीडला जाणार। त्याच्यामुळे हा जो विषय तुम्ही म्हणताय, या विषयाची कुठलीही चर्चा कालच्या देवगिरीच्या बैठकीत झालेली नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे। आणि ज्या कोणी स्वयंघोषित कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्या देवेंद्रजींजवळ पण गेल्या, त्या अजितदादांना पण भेटल्या, त्यांनी ते काहीतरी पुरावे दाखवले, पण ते पुरावे दाखवल्यानंतर तिघांमध्ये 5 मिनिटाची बैठक झाली। मात्र आता असं असतं की त्यांनी पुरावे काय दाखवले ते महत्वाचं आहे, की ते म्हणतात राजश्री मुंडे, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे साहेब यांचं ट्रान्झॅक्शन काहीतरी त्यांनी दाखवलंय। आता ते व्यवहार असतील काय असतील हे त्यांना, पण याच्यावरून डायरेक्ट त्यांचा राजीनामा झाला पाहिजे, ते दोषी आहेत अशा प्रकारचा जो काही प्रयत्न सामाजिक कार्यकर्त्यांचा आहे, मला तरी वाटतं त्यात काही तथ्य नाही। फक्त एका व्यक्तीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याकरता चौफेर, म्हणजे आमच्या पक्षातले सुद्धा काही, त्याच्यानंतर विरोधी पक्षातले सुद्धा काही, त्याच्यानंतर सहकारी पक्षातले सुद्धा काही, हे जे काही सुटलेत ना एका सुरात, हे चुकीचं आहे। आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत। आमच्या नेत्यावर जाणीवपूर्वक कोणी काही बोलत असेल तर आम्हाला ते सहन होणार नाही। त्याच्यामुळे अशा प्रकारे कुठलीही चर्चा झालेली नाही, हे फक्त काहीतरी खोटं पसरवण्यात गेलेलं आहे। हो, अमोलजी, खरं तर आपण पाहिलेलं होतं अंजली दमाने यांनी भेट घेतलेली होती अजित पवार यांची, त्यांच्याकडे कागदपत्र सुद्धा सादर केलेली होती। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती। या संदर्भात काही बैठकीत चर्चा झाली आहे का, किंवा त्यावर तुमचं मत? यावर बैठकीत चर्चा झाली नाही। दादांनी हे सांगितलं त्या दमाने आमच्याकडे आल्या होत्या, त्यांनी भेटीचा वेळ मागितला, त्यांनी मंत्रालयात वेळ मागितला। त्यानंतर दादांनी सांगितलं मंत्रालयातलं कामकाज आटपून मी आता देवगिरी निवासस्थानी आहे, तिथे येऊन त्या भेटल्या। त्याच्यानंतर त्या देवेंद्रजींना पण भेटल्या। आता त्यांनी काय पुरावे दाखवले ते दादांनी वाचले असतील, पण याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या बद्दल तुम्ही तसे पुरावे दाखवले आणि ते जर आरोप असतील तुमचे, ते सिद्ध झाले नसतील, ते सिद्ध होणार नसतील, तर राजीनाम्याचा संबंधच कुठे येतो? त्याच्यामुळे ह्या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांनी त्यांचं काम केलं। आता शेवटी यावरचा अंतिम निर्णय महायुतीच्या सरकारमधले तिन्ही नेते, म्हणजे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय दुसरे उपमुख्यमंत्री, हे सर्व मिळून घेतील। आणि मला वाटतं धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेण्याची किंवा त्यांना देण्याची काही गरज नाही, कारण हे सगळं फक्त आणि फक्त राजकारण सुरू आहे आणि त्याकरता सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। नक्कीच मिटकरीजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न आता दिल्ली दरबारी जाण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावर आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा प्रचारासाठी दिल्लीत आहेत। मुंडेंबाबत निर्णय अजित पवार यांच्या हाती आहे आणि अजित पवार यांचा आज बीड दौरा आहे। अजित पवार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी नेमकी काय चर्चा करणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। अनेक खरं तर आरोप प्रत्यारोप या प्रकरणासंदर्भात केले जात आहेत। धनंजय मुंडे यांचा आज दिल्ली दौरा, ते दिल्लीमध्ये सध्या आहेत। मुख्यमंत्री सुद्धा प्रचारासाठी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि अजितदादा यांचा आज बीड दौरा आहे। काय नेमकी चर्चा होते खरं तर या दोनही दौऱ्यांमध्ये हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल।